लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलंय। राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि जागा वाटपाबाबत महायुती आणि महाविकास आघाडीचं काही ठरत नाहीये। अशातच महायुतीच्या नेत्यांची रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरती बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। तब्बल 1.5 ते 2 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीत विवादित जागा आणि मनसेच्या महायुतीमधल्या सहभागाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित होते आणि आज पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। तर काल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि महायुतीच्या नेत्यांची ही बैठक होती आणि ज्याला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। सुनील तटकरे देखील होते आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते आणि पुन्हा एकदा या सगळ्या मुद्द्यांवरती एकतर जागा वाटपाचा मुद्दा आहेच, ज्याचा अजूनही घोडा अडलेला आहे महाविकास आघाडीचं सुद्धा आणि महायुतीचं सुद्धा। काल महायुतीच्या बैठकीमध्ये मनसेच्या महायुतीतल्या समावेशाबद्दल सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र इतकंच नाही तर आज पुन्हा एकदा अशीच एक बैठक होणार असल्याची देखील माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून उमेदवारांची यादी जाहीर व्हायची आहे महायुतीची देखील आणि त्यामुळेच या सगळ्या बैठका झडतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, गेल्या काही दिवसांपासून बैठकावर बैठका होत आहेत, आज पुन्हा एकदा बैठक होत असल्याचं कळतंय। काल रात्रीच्या बैठकीत काय झालं? काल रात्री साधारणपणे 10च्या सुमारास वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ह्या 5 जणांची बैठक जी आहे ती बैठक जवळपास 1.5 तास चालली। त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या महायुती फायनल करण्यामध्ये, त्याचबरोबरीने महायुतीच्या ज्या विवादित जागा आहेत त्या जागांवरती तिचा तोडगा काढण्याचा विषय जो आहे तो पूर्णपणे फायनल झालेला आहे। मुळात ज्या पद्धतीनं बारामती जागेवरून विजय शिवतारे यांनी जो विषय जो आहे तो प्रतिष्ठेचा केलेला आहे, त्यावरती देखील या सगळ्या बैठकीमध्ये तो तोडगा काढला गेलेला आहे। बारामती असेल, अमरावती असेल, त्याचबरोबरीनं आणखीन काही जागा असतील ज्या ठिकाणी तिथं महायुतीमधल्या जे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या विविध पक्षातील लोक आहेत त्यांचं एकमत नाहीये, तर तिथं कशा पद्धतीनं कारवाई केली जावी किंवा कशा पद्धतीने तिथं आपण तो पूर्णपणे तोडगा काढावा की जेणेकरून ती जागा जी आहे ती जिंकून येईल। तसं आपल्याला माहिती आहे की काल आता रणजितसिंह निंबाळकर यांच्या जागेवरून रामराजे निंबाळकर यांनी देखील दंड थोपटले की मतं कमी पडली तर त्याला जबाबदार आम्ही नसणार। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे बंड करतील किंवा ज्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलेली आहेत त्यांचा बंदोबस्त जो आहे तो आज केला जाईल आणि त्यानुसार त्यांना ताकीद दिली जाईल। ताकीद न देता मोठमोठी नावं असतील ज्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। कारण का या तिन्ही नेत्यांनी वरच्या आणि जे प्रदेशाध्यक्ष आहेत तिन्ही पक्षाचे यांनी स्पष्टपणे ही भूमिका घेतलेली आहे की महायुती जे आहे ते महायुतीमध्येच आपण राहिलो तर आपल्याला तिघांचाही फायदा आहे आणि तिन्ही पक्षांचाही फायदा आहे। जर महायुतीला कोणी त्या ठिकाणी मिठाचा काळा टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती कोणी असेल त्याच्यावरती कारवाई होईल। त्यामुळे ज्या आता 3 पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी महायुती धर्माच्या विरोधात जी वक्तव्य केलेली आहे त्यांच्यावरती आज मोठ्या प्रमाणात कारवाई होईल असं पाहायला मिळेल। बिलकुल अजित, धन्यवाद या माहितीसाठी। आता लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाची खलबत सुरू आहे। अशातच राज ठाकरेंच्या मनसेची महायुतीमध्ये एंट्री जवळपास निश्चित मानली जाते। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरती काल महायुतीच्या नेत्यांची भरती आल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामागचं कारण म्हणजे भलेही भाजपनं महाराष्ट्रातील लोकसभेच्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली असली तरी अद्याप काही जागांवरून रस्सीखेच सुरूच आहे आणि याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी बंगल्यावरती दिवसभरात कोणकोणत्या नेत्यांनी हजेरी लावली तर दुपारी 4 वाजता शिवेंद्रराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते आणि त्यानंतर दुपारी 4:30 वाजता जगदीश मुळीक, दिलीप कांबळे, नाना काटे
हे पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावरती आले होते। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते। त्यानंतर 5:20 हिंगोली परभणी या ठिकाणचे पदाधिकारी फडणवीसांच्या भेटीला आले होते। हिंगोली आणि परभणी मतदारसंघासाठी जे आग्रही आहेत ते तर भागवत कराड आणि संजय किणीकर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी संध्याकाळी 5:29 सागर बंगल्यावरती पोहोचले होते। तर 5:30 वाजता कृपाल तुमाने हे सुद्धा रामटेक मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती म्हणजे काल अक्षरशः रीघ लागलेली होती नेत्यांची त्या भागातल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्या जागांसाठी आग्रही असलेले आणि त्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली। दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। यात सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू छत्रपती, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी आणि लातूरमधून शिवाजीराव कलगे यांच्या नावाची या दुसऱ्या यादीमधून घोषणा करण्यात आली। तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे। कोल्हापुरातून शाहू छत्रपती, पुण्यातून रवींद्र धंगेकर ही काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची नावं आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे। कोल्हापुरातून काँग्रेसकडून अर्थात महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती, तर पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असतील। तर काँग्रेसचे नांदेडमधले वसंतराव चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली आहे। दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातली ही नावं जाहीर झाली तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे लोकसभा निवडणूक लढवतील आणि नंदुरबारमधनं गोवाल पाडवी यांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये काँग्रेसच्या, तर लातूरमधून डॉक्टर शिवाजीराव कालगे यांचं नाव लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या यादीमध्ये। पक्षश्रेष्ठांचे आभार की एवढी मोठी जबाबदारी दिली। 3 वेळा सोलापूर शहर मध्यची आमदार आणि आता हे तिकीट, तर खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे। पण एकंदरीत गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात। भाजपने खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा फसवलं आहे लोकांना आणि सोलापूरचे विषय असतील, पाण्याचा असेल, एअरपोर्टचा असेल, शेतकऱ्यांचे विषय असतील, आरक्षणाचे विषय असतील, भाजपने फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवला आहे। माझा प्रचार गेली 30 वर्ष चालू आहे। मी रस्त्यावरून काम करणारा कार्यकर्ता आहे। ते आत्ता उमेदवारी दिल्यानंतर रस्त्यावर दिसायला लागलेत। मी 30 वर्ष रस्त्यावर आहे। आपण जर बघितलं तर मातब्बर मंत्रिमंडळ तसेच मुख्यमंत्री सगळेच प्रचारात असणार आहे, काय सांगणार? पुणेकर जिंकणार आहेत आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे। पुढची बातमी आहे, माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे निर्माण झालेली नाराजी अद्याप काही कमी झालेली नाही। रामराजे निंबाळकर यांनी माढा लोकसभेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी कोणतेही योगदान देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। फलटण इथल्या सभेत आपल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी जाहीर संवाद साधला आणि भाजपला उमेदवार कायम ठेवायचा असेल तर ठेवा, पण मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका असा इशाराच रामराजे निंबाळकर यांनी दिलाय। तर दुसरीकडे माढा मतदारसंघातून आपणच भाजपकडून निवडणूक लढणार असल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलं। देशातील टॉप 10 खासदारांमध्ये माझा उल्लेख होतो, त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं ते म्हणाले। आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवायचं की बाबा हे असं असेल, तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, हे स्पष्ट सांगून येऊ आणि मग काय करायचं ते करा। शेवटी 542 खासदार आहेत
एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय हो? यांना वाटतं की आपण फार मोठे खासदार आहे, काय करायचं 542. बरं यांच्याबद्दल किती बोलावं ह्यालाच मर्यादा आहेत. असल्या कुठल्याही अफवांवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही. अतिशय चाणाक्ष, अतिशय तयारीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. याचाच प्रत्यय म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी खासदार दिसतोय की त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सर्व सत्ता, अनेक आमदार राष्ट्रवादीचे असताना मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला खासदार केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सर्वात मजबूत कार्यकर्ता म्हणून बघितला जातो. पुढची बातमी आहे. मोहिते पाटील हे कुटुंब आमच्या पक्षातील मोठं कुटुंब आहे आणि मला त्यांचा आदर आहे. मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असं वक्तव्य माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांनी केलं. पक्षाचे नेते मोहिते पाटलांच्या संपर्कात आहेत, त्यांची काळजी घेतील असं देखील निंबाळकर म्हणाले. धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी पाहिजे होती, पण उमेदवारी मिळाली नाही म्हणून थोडीफार नाराजी असल्याचं निंबाळकर म्हणाले. फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावरती अधिक प्रेम करते, त्यामुळे मतांची सुनामी येणार असल्याचं निंबाळकरांनी सांगितलं. मोहिते पाटील कुटुंब आमच्या पक्षातलं मोठं कुटुंब आहे आणि साहजिक आहे त्यांना अपेक्षा होती की या ठिकाणी त्यांना उमेदवारी पाहिजे होती, त्यांच्या बंधूंना उमेदवारी पाहिजे होती. त्यामुळे उमेदवारी न मिळालं तर थोडीफार नाराजी असणं शक्य आहे आणि मला त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे मी कुठलाही शब्द या ठिकाणी या विषयावर बोलणार नाही. पक्ष म्हणून कोणी समजूत काढताना त्यांची दिसत नाही आहे, कारण पक्षाचे नेते निश्चितपणे त्यांच्या संपर्कात राहतील. त्यांची त्या ठिकाणी निश्चितपणे एक वजनदार नेतृत्व आहे, त्यांची काळजी घेतील. नाही, आता मला मतं कमी मागच्या लोकसभेलाही पडली नाहीत, त्यावेळेस ते सभापती होते फलटणचे. त्यामुळे फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते. त्यामुळे निश्चितपणे मला मी सांगितले मताची सुनामी येणार आहे. पुढची बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंच्या वादात आता पाकिस्तानची एंट्री झाली आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेली टीका अजित पवारांच्या चांगली जिव्हारी लागली आहे. अजित पवारांच्या दिल्ली वारीवरून अमोल कोल्हेंनी निशाणा साधला होता. पाहूयात पाकिस्तानच्या एंट्रीचा हा पॉलिटिकल रिपोर्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच दिल्लीवारी केली होती. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर सगळ्याच पक्षांकडून जागा वाटपासाठीच्या वाटाघाटी आणि चर्चा सुरू आहेत. काही चर्चा मुंबईत तर काही बैठका नवी दिल्लीत सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्लीत जागा वाटपावर तोडगा काढण्याकरता गेले होते. तिथे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. पण त्यावरूनच एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. अजित पवारांना याआधी स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार होते, पण आता दिल्लीवारी करावी लागतेय असा टोला कोल्हेंनी लगावला. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठं नेला जातोय याचं हे द्योतक आहे. कारण ज्यांना एकेकाळी स्वतः निर्णय ठामपणे घेण्याचे अधिकार होते, आज इतक्या मोठ्या नेत्यावर जर दिल्लीच्या मिनतवाऱ्या करण्याची वेळ येत असेल तर हे महाराष्ट्राच्या कोणत्याही मराठी माणसाला हे नक्की स्वाभिमानाला दुखावणार आहे. महाराष्ट्रात उमेदवारी देणारे आता दिल्लीत मागणारे झाले आहेत. हा खासदार अमोल कोल्हेंचा राजकीय घाव अजित पवारांच्या वर्मी लागला. संतापलेल्या अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना पक्षात मीच घेतलं आणि तिकीटही मीच दिलं होतं याची आठवण करून दिली. निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण काळानुसार दिवस बदलतात. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना उत्तर दिलं. दिल्ली आपल्याच देशात आहे ना, पाकिस्तानमध्ये नाही ना. आपल्या देशाची राजधानी आहे. अमोल कोल्हेंना पक्षात मी घेतलं, तिकीट मी दिलं, निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं. आता ठीक आहे, काळानुरूप दिवस बदलतात. लोकसभेचा 5 वर्षांचा काळ पूर्ण न करताच अमोल कोल्हे राजीनामा देणार होते असा दावाही अजित पवारांनी केला. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरूर लोकसभा मतदारसंघावरून चांगलेच राजकारण पेटलंय आणि त्यामुळेच की काय जागा वाटपाचा मार्ग थेट पाकिस्तानला जाऊन पोचला असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि आता बातमी दिल्लीतून आहे। कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता। त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली। कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशी करता ईडीकडून केजरीवालांना 9 वेळा समन्स बजावण्यात आलं होतं। मात्र प्रत्येक वेळी केजरीवालांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं। तसंच अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला। तर अरविंद केजरीवालांच्या अटकेमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय आणि ईडीच्या कारवाईनंतर आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत। दरम्यान या अटकेच्या विरोधात आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केजरीवाल यांच्या वकिलांनी केली आहे। आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कोर्टामध्ये सुनावणी लवकर घेण्याची मागणी करण्यात येणार आहे। तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। राहुल गांधी यांनी रात्री फोनवरून अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला। दरम्यान कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे, एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जुलै 2022ला दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्याकडून मद्य धोरणामध्ये अनियमिततेचे आरोप झाले। नायब राज्यपाल विनय सक्सेनांकडे अहवाल सादर करण्यात आला। तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरती सुद्धा गंभीर आरोप केले गेले। मद्य परवान्याच्या मोबदल्यात कमिशन घेतल्याचा आरोप आहे। सिसोदियांच्या एकतर्फी निर्णयामुळे 580 कोटींचं नुकसान झाल्याचा अहवाल आहे। मद्य व्यावसायिकांकडून कमिशन घेतल्याचा आरोप झालाय। 2022 साली हा पैसा गोवा आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीमध्ये वापरल्याचा देखील आरोप आहे। कोरोना काळामध्ये मद्य विक्री दुकानदारांचा दंड माफ केल्याचा देखील अहवाल आहे। आणि याच सगळ्या आरोपातून अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक झाली। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यानंतर काय परिस्थिती आहे? अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरणाच्या मुद्द्यावरून त्यांना अटक करण्यात आली। कथित मद्य धोरणाच्या मुद्द्यावरून अटक केल्यानंतर त्यांना ईडीकडून रात्री त्यांना अटक करून ईडी कार्यालयात नेण्यात आलं होतं। रात्री त्यानंतर त्यांना दिल्लीतील राम मनोहर रुग्णालयातून राम मनोहर लोहिया या रुग्णालयात त्यांचं वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली। आज या संदर्भात जर बघितलं तर आता दिल्लीच्या आम आदमी कार्यालयाच्या बाजूला मोठ्या प्रमाणाने संपूर्ण परिसरात मोठं पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे। सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। आम आदमी पक्षाचं कार्यालय असो, भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असो, ईडीचं कार्यालय असो, सोबतच आयटीओच्या परिसरात जो ज्या आयटीओ आणि बहादूर शाह जफर मार्ग हा जो मार्ग आहे, या मार्गावरती जे भारतीय जनता पक्षाचं ऑफिस आहे आणि आम आदमी पक्षाचं कार्यालय आहे, या दोन्ही भागांमध्ये मोठी बॅरिकेड करून तिथे जाण्यासाठी तपासणी केली जाते। सोबतच जर बघितलं आज या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टामध्ये सुनावणी लवकरात घेण्याची मागणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सुनावणी झाली तर ते अंतरिम जामीन मागणार आहे। सोबतच जर बघितलं तर ईडी कार्यालयाच्या वतीने राऊज एव्हन्यू कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल यांना हजर करण्यात येईल। त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देखील त्यांची मागण्यात येणार आहे। अशा प्रकारची परिस्थिती आज राजधानी दिल्लीत आहे। प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।